थँक यू. येस. रियाने बरोबर सांगितलंय. सत्व, रज, तम. आणि मग त्या तिन्ही गुणांना आपण कंपॅरेटिव्हली कसं स्टडी केलं आणि कसं बघितलं की सत्व गुण हा सगळ्यात उच्च गुण आहे आणि कसा आत्मसात करायचा तो शुद्ध सत्व गुण कसा अंगीकारायचा, काय कधी उठायचं, कधी झोपायचं, काय खायचं, कुणाची संगत असावी आणि मग सगळ्यात शेवटी पण सगळ्यात महत्वाचं जे नामस्मरण आणि ज्या संगतीने, ज्या कीर्तनाने, ज्या नामस्मरणाने तुमच्यामध्ये या या सत्वपणाला येण्यासाठी ती कुठेतरी तुम्ही त्या मार्गावर गेलं पाहिजे, कुठेतरी त्या भक्ती मार्गावर नामस्मरण केलं पाहिजे. अगदी बरोबर. ब्रह्ममुहूर्त, अर्ली टू वेक, अर्ली टू बेड. आणि त्याच्यासाठी लवकर झोपून रात्री 9 वाजता झोपलं तर तुम्ही सकाळी 4 वाजता अगदी आरामात उठाल आणि मग तुम्हाला झोप येणार नाही. कारण कुठेतरी ते झोप पूर्ण झाली पाहिजे. श्रीला प्रभुपाद सांगतायत की तुम्ही कुठलंही हेल्थ पहिली, आरोग्य पहिलं आणि बाकी सगळं नंतर, मग जप दुसरा, मग तिसरं वाचन. म्हणजे सगळ्याला कुठेतरी प्रायोरिटी, कुठेतरी आपण प्राथमिकता कशाला देतो? तर सगळ्यात प्राथमिक म्हणजे आपलं आरोग्य आणि मग आरोग्याची झोप, त्याचं खाणं पिणं ह्या सगळ्याचा विचार केला पाहिजे. आणि व्यवस्थित झोप घेऊन तुम्ही व्यवस्थितपणे, तुम्ही लहान आहात सगळे, पण तुम्ही जर त्या मुहूर्तावर, जसं मी सांगितलं की तुम्ही जप करायला तर उठून त्याचं फारच सुंदर ते, पण तुम्ही त्या मुहूर्तावर अभ्यास करणं, अध्ययन करणं, की तुम्ही दिवसातनं इतर वेळेला जेवढा तुम्हाला वेळ लागेल त्याच्यापेक्षा नक्की कमीत कमी वेळ तुम्हाला त्या ब्रह्ममुहूर्तावर लागेल. त्यामुळे पण त्यासाठी तुम्ही लवकर झोपला पाहिजेत, लवकर उठण्यासाठी लवकर झोपला पाहिजे. अशा प्रकारे या अन्नातून कसं भगवंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे आणि या वेदांच्या अभ्यासातून आपण भगवंतांना जाणलं पाहिजे. सॉरी सॉरी. या वेदांच्या अभ्यासातून भगवंतांना जाणलं पाहिजे आहे, तर त्या वेदांचा अभ्यास पूर्ण झालेला असतो. इथे आपण बघतोय ही तर चित्र मला सगळ्यात प्रिय आहे आणि सगळ्यात की इतकं त्याच्यामध्ये दिलेलं आहे की तुम्ही कसं तुमच्या इंद्रियांना कंट्रोल करताय आणि कुठली ही 5 इंद्रिय आहेत. जसं मी तुम्हाला दाखवलं की डोळे, नाक, कान, त्वचा आणि जीभ या सगळ्या इंद्रियांना कसं काबूमध्ये ठेवायचं आणि जर ते नियंत्रण मिळवू शकलात बोलण्यातनं, मग तो क्रोध, मग तो मोह. क्रोध म्हणजे रागावर कसा तुम्ही आवर घालताय आणि तुमच्या स्वतःला कसं आवरताय या नियंत्रण ठेवून तुम्ही नक्कीच या भौतिक जगामध्ये या बंधनांवर नियंत्रण आणू शकाल. कधी? जर तुम्ही तो सत्वगुण अंगीकारलात, जर तुम्ही ते आचरण अंगीकारलं, जर तुम्ही नामस्मरणाचा मार्ग अवलंबलात, तुम्ही भक्ती मार्गावर आणि भगवंतांचं नामस्मरण अगदी 10 मिनिटं केलं तरी तुम्ही त्याची प्रचिती बघा काय येते तुम्हाला आणि नक्की तुमच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो. सॉरी, असे हे सत्व, रज आणि तम आपण सगळ्यांचे फरक बघितलेले आहेत. बरोबर? तर आपण पुढे जाऊया आता. हा शुद्ध सत्वगुणामध्ये नामस्मरण कीर्तन करतायत बघा. आणि आता आपण येतोय या दैव असुर. मग आपण आता रिव्हिजन मध्ये नको वेळ घालूया, मग आपण नंतर मी तुम्हाला आज 2-3 गोष्टी सांगणार आहे ह्याच्या. तर असं हे दैव आसुरी विभाग योग. दैव असुर साधन म्हणजे दैव आणि आसुरी. जसं आपण बघतोय की जसं आपण सत्व, रज आणि तम प्रकृती ह्या 3 गुणांमध्ये म्हणजे प्रकृतीमध्ये हे 3 गुण जसे आहेत मनुष्याचे की ज्याने तो आचार विचार करतो, तर तशा प्रकारे हे दैवी आणि आसुरी हे सुद्धा मनुष्याचे गुण भगवंतांनी सांगितले. आणि मनुष्य या दैवी आणि आसुरी गुणांमध्ये कसा गुरफटला म्हणजे काय त्यांनी होतं आणि कशा प्रकारे. आता आसूर या शब्दाचा अर्थ सांगा मला. दैवी म्हणजे देवात आहेत, आसूर म्हणजे काय हो? राक्षस. अगदी बरोबर. व्हेरी गुड. देव आणि राक्षस. तसं आसूर म्हणजे राक्षस. मग तुम्हाला दिसतं इथे चित्रामध्ये की भगवंतांनी कोणाकोणाचा वध केला हो? कुठल्या कुठल्या आसुरांचा वध केला? तुम्हाला नावं जितकी माहिती आहेत ती सांगा, मग मी बाकीची नावं तुम्हाला सांगते. तुम्हाला माहितीये ही कोण आहे? कुणाचा वध केला? या कुणाचा वध केला भगवंतांनी? कोण लहानपणी भगवंताला? येस, पुतना. जी पुतना रावणाची बहीण, जी मारायला कंसाची की मारायला आली होती भगवंतांना आणि त्यांना दूध पाजून ती मारणार होती, विष पाजून. परंतु तिला भगवंतांनी बरोबर धडा शिकवून तिला तिचा वध केलेला आहे. नंतर भगवंतांनी कोणाला मारलंय की कंस मामाला मारलंय. त्याच्यानंतर जी पुतना नंतर त्रेतायुगामध्ये
शकटासूर, भगवान शकटासूर याला मारलेला आहे. त्याच्यानंतर शकटासूर, वत्सूर जो वासराच्या रूपामध्ये आला होता त्याला मारलेला आहे. बकासूर, तुम्हाला बकासूर जो गाडाभर अन्न खायचा, त्या बकासुराचा वध केलेला आहे. अघासूर जो सर्पसूर होता, अघासूर त्याचा वध केलेला आहे. आणि कंस हा तुम्हाला दिसतोच आहे, कंस की ज्याचा वध केलेला आहे. केसी, केसी मधुसूदन म्हणजे मधु या असुराचा वध केलेला आहे. तसं भगवंतांनी या सगळ्या असुरांचा वध केलेला आहे. आणि जो घोड्याच्या रूपात एक दामन हे आहे बघा, तर त्याला भगवंतांनी मारलेलं आहे. अशा प्रकारे या सगळ्या असुरांचा म्हणजे कोण, शकटासूर, तृणावर्त म्हणून राक्षस, त्याचा वध केलाय बघा बालावस्थेत कृष्णानी. तर अशा प्रकारे या सगळ्या असुरांचा वध केलेला आहे. हे असुर म्हणजे म्हणून भगवंताला एन्जॉयर म्हटलेलं आहे. या असुरांना निर्माण करून आणि राक्षसी वृत्तीचा नाश कसा केला जातो हे भगवंतांनी सांगितलेलं आहे, हे भगवंतांनी दाखवलेलं आहे. सर्व राक्षस हे कृष्णाचे भक्त असले तरी त्यांना तो निर्माण करतो आणि ती राक्षसी वृत्तीचा वध केला जातो भगवंतांकडून. भगवंत हे एन्जॉय, भगवंत हे बघतायत सगळं. निर्मिती भगवंतांकडूनच आहे, प्रलय हा सुद्धा भगवंतांकडूनच केला जातो. आणि म्हणूनच भगवंत हे दाखवतायत की आसुरी वृत्तीचा कसा वध केला जातो. आणि मग आता आपण येतोय की दोन, दैवी आणि आसुरी, हे कसे आहेत गुण. मग दैवी गुणामध्ये काय आहे तर निडरता, आध्यात्मिक ज्ञानाची लागवड, दान पुण्य, स्थिर संकल्प, आत्मसंयम म्हणजे नियंत्रण, कुठेतरी साधेपणा असतो, अहिंसा असते, मत्सर लोभ राग याच्यापासून मुक्त असतात, सत्य, सत्याची कास धरतात, सर्व सजीवांसाठी करुणा असते त्यांच्या मनामध्ये, दया करुणा अशी असते त्यांच्या मनामध्ये, आणि स्वच्छता, असे हे दैवी गुणांचे म्हणजे सद्गुणांचे. मग कुठेतरी दैवी म्हणजे काय हो, तर सद्गुणच येतात, ते सात्विक गुणच येतात. आणि मग दैवी म्हणजे कुठेतरी मनामध्ये जी करुणा, मनात जे भाव आहेत त्यांचा सगळ्यांचं हे करून असे हे दैवी प्रकृतीचे परलौकिक, दिव्य प्रकृतीचे परलौकिक गुण आहेत. आणि मग आसुरी स्वभाव त्याच्या विरुद्धच बघा, हे कसं चित्रामध्ये दिसतंय. हे चित्रामध्ये जसं दैवी स्वभाव आहे तसं या चित्रामध्ये राक्षसाचा कसा स्वभाव आहे की विश्वास, आस्था नाही, आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास नाही, अभिमान, अहंकार, खोटा अहंकार, क्रोध, कठोरता, अज्ञानता, प्रसिद्ध होण्याची इच्छा, इतरांकडून आदर शोधणे म्हणजे मला मला चांगलं म्हणा, मी असा आहे, मी मोठा आहे, शास्त्राचे पालन किंवा विश्वास न करणे, या सगळ्याचं कारण अज्ञान ना. जसं मी आता सांगितलं, जे नास्तिक लोक, जे अज्ञानी असतात, कारण त्यांना ज्ञानच नसतं कितीतरी गोष्टींचं, तर त्याच्यामुळे ते काय करतात, त्यांचा विश्वास नसतो. अहो पण विश्वास बसायला तुम्ही त्याचं वाचन, जसं मी सांगितलं श्रीला प्रभुपादांनी सायन्स त्या याच्यावर शास्त्र आधारित सेल्फ रिअलायझेशन त्यांनी शिकवलेलं आहे. सायंटिफिक काय त्याच्यामध्ये आहे, त्याला शास्त्रोक्त बेस काय आहे ह्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. जसे तुम्ही मोठे व्हाल, तुम्हाला जेव्हा जेव्हा या शंका, जेव्हा तुमच्या मनामध्ये जे काही शंकांचं, त्या प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला निरसन केलेलं आहे. आणि ह्या प्रत्येकावर पुस्तकं प्रभुपादांनी लिहिलेली आहेत. तुम्हाला असंख्य त्याच्याबद्दल ज्ञान आहे की ज्याच्याबद्दल तुम्ही वाचू शकता. तर असे हे दैवी आसुरी गुण, आणि या दैवी गुणांमध्ये काय काय असतं आणि आसुरी गुणांमध्ये काय. आणि मग कसं तुम्ही बघता की त्याला कसा फरक दाखवलाय, ही बघा की कशी मदत करते एखाद्याला. कारण तिथे जाऊन ते डॉक्टर किंवा कुठल्याही पेशामध्ये की जी मदतीचा हात, आणि इथे हा माणूस पेटवून दिलंय सगळं, आणि आसुरी वृत्ती कुठेतरी सगळं हिंसात्मक करायचं, कुठेतरी सगळं अज्ञानात, कुठेतरी काहीतरी लोभामध्ये, मोहामध्ये आणि क्रोधामध्ये सगळं करायचं, असा सगळा आसुरी गुण. आणि मग या मनाचे दोन प्रकार दाखवलेत की दैवी आणि आसुरी. मग आपल्यात दैवी गुण कसे विकसित करावे, आपल्यातील राक्षसाचा पराभव म्हणजे हाच माणूस आहे, आणि याच्या मनामध्ये दैवी, जसं आपण म्हणतो की आपलं एक चांगलं मन, ज्या दिवशी मी मनाबद्दल तुम्हाला सांगितलं की मन हे तुमचं मित्रही असू शकतं, शत्रूही असू शकतं. त्याचप्रमाणे मित्रता म्हणजे काय, तर दैवीपणा. आणि आसुरी म्हणजे शेवटी मन चिंते ती वैरीने चिंते. आसुरी म्हणजे तुमच्या मनातलं जे वाईट वाईट जी वृत्ती असते ती तुमच्या त्या आसुरी मनामध्ये दिसते. आणि म्हणून ही दोन मुखवटे आणि कुठेतरी दोन मन, की तुमचा दैवी स्वभावावर विजय मिळवून तुम्ही या आसुरी स्वभावाला कसा पराभव करता, आणि मग कसं तुम्ही सक्सेस मिळवू शकता, कसं तुम्ही यश मिळवू शकता. मग त्याच्यासाठी परत काय पाहिजे हो, पुन्हा आलं ते की पुन्हा तुम्ही आत्म्याला, तुमच्या बुद्धीला जेव्हा तुम्ही
अन्न, आत्म्याला अन्न द्याल, चांगलं काही वागाल, चांगलं ऐकाल, चांगलं बघाल, चांगलं शिकाल, चांगलं ऐकाल, तर तुम्हाला कुठेतरी चांगलं तुमच्या मनामध्ये गिगो, गुड इन गुड आउट, तुम्ही चांगलं बघाल तर चांगलं बाहेर येईल. अशा प्रकारे तुम्हाला त्या गोष्टीची गरज असते. मग हे जसं दैवी म्हणजे चांगलं सफरचंद आहे, जसं हे सडलेलं सफरचंद आहे. जसं फुलांचं आहे तसं कचऱ्याच्या चमेलीचं फुल आहे, तसं कचऱ्याची बादली, की वास कसा येतो फुलाचा सुगंध हा अतिशय सुंदर येतो, तर तुम्ही डस्टबिनचा वास घ्याल का नाही? तर अशा प्रकारे हे तुलना केलेली आहे, की तुम्ही किती वाईट गोष्टी, म्हणजे या गोष्टी किती चांगल्या आणि किती, की तुमचंच दोन अर्धे भाग, की एक दैवी भाग हसणारा आहे, एक आसुरी, एक विकृती, एक विचित्र भाग असा मनाचा असतो. किती वेळा तुम्हाला जाणवेल, की आपण किती चिडलोय, आपण काही वेळेला किती वाईट वागतो. मग आपल्याला थोड्या वेळाने रिअलाईज होतं, अरे आपण असं उगीच वागलो, आपण असं उगीच भांडलो, आपण असं उगीच. तुम्हाला होतं का कधी हे? तुमच्या मित्राशी, मैत्रिणीशी कधी भांडण होतं आणि मग तुम्हाला वाटतं का थोड्या वेळाने, की नाही, नाही आपलं चुकलंय पण? असं कोणाला वाटतं का तुम्हाला, की तुमचं त्यावेळेला चुकलेलं असतं? वाटतं ना? किती वेळेला आपल्याला असं किती वेळा ती गोष्ट होऊन जाते, मग त्याचा पश्चाताप. येस, बरोबर. अगदी अगदी प्रामाणिकपणे प्रत्येक जणांनी कबूल करावं. कारण हे मनुष्याचे गुण आहेत. शेवटी आपण या भौतिक जगामध्ये आहोत, त्या सगळ्याला आपण सामोरं जातो. या दुःखालयामध्ये आपण सगळ्या गोष्टींना जसं सामोरं जाते त्याचाच हा भाग आहे हा. आणि हे परमेश्वराने निर्माण केलेली आहे सृष्टीमध्ये. तुम्हाला परमेश्वराने सांगितलंय, की तुम्ही चांगल्या गुणांकडे कसे वळाल मग? ह्या आसुरी आणि या वृत्तीला त्याचा पराभव करून मग तुम्ही चांगलेपणाला कसे जिंकाल, हे भगवंत सांगतायत आता. आणि मग भक्ती सेवा, जप करणं, शास्त्र ऐकणं, प्रसादांचा आदर करणं, या सगळ्या गोष्टी, की ज्या इस्कॉनचे नियम मी तुम्हाला सांगितले याच्या आधी, की इस्कॉनमध्ये ही मुलं बघा सगळी शिकता आहेत. मग इथे भोग चढवले जातात. मग काही नियम आहेत हो. शेवटी तुम्ही शरीराला शिस्त लावलीत, जसं मी सांगितलं कालच्या अध्यायामध्ये 14व्या अध्यायामध्ये, की तुम्हाला सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण. रजोगुण कुठेतरी सगळ्या इच्छेने व्याप्त असतात, तर त्याच्यामुळे ते कुठेतरी खूप खंडित असतात, कुठेतरी खूप डळमळीत असतात. परंतु हेच काय, तर सात्विक गुण वाढवण्यासाठी आणि तमोगुणांवर, तमोगुण हे अत्यंत वाईटपणाला, की मग अतिरेकीपणा किंवा कुठल्याही गोष्टीचा अतिरेक, आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही कोणाचं काही मारणं असो, वध करणं असो, की म्हणजे मनुष्य वृत्तीचा सुद्धा नाश होतो आणि इतक्या थराला जाऊ शकते ही तमोवृत्ती. आणि म्हणूनच या भक्ती सेवेने, की शुद्धीकरण कशाने होतं, हे सात्विकतेकडे कशाने वळू शकता, तर भक्ती सेवेने. भक्ती सेवेमध्ये जप करणं, शास्त्र करणं, वाचणं आणि त्याच्याबद्दल प्रसादांचा, जेव्हा तुम्ही भगवंताला प्रसाद दाखवाल त्याचा आदर करणं. म्हणून असं दैवी आणि आसुरीमध्ये जे युद्ध होऊन तुम्ही त्या दैवी याचा आसुरी याचा पराभव करून जिंकलं पाहिजे. दैवी मनाला जिंकणं गरजेचं आहे. आणि मग भक्ती जीवन म्हणून या जसं तुम्ही म्हणतो, की जसं छोट्या प्रमाणामध्येच मग तुम्हाला या सगळ्याचा अनुभव यायला लागतो हो. छोटे लहानपणापासूनच सगळ्यांना याचा अनुभव यायला लागतो. आणि मग लहानपणापासून का अनुभव येतो, की लहानपणापासून जर भक्ती केली, जसं कसं केलं जातं, एक सेकंड हां. तर अशा प्रकारे जसं श्रीला प्रभुपादांनी, की वयाच्या 5व्या वर्षापासून ध्रुव महाराज किती लहान असताना जरी त्यांचा अपमान झाला, की त्यांना मांडीवर बसू दिले नाही, तर त्यांना इतकी मनामध्ये त्यांच्या आलं, पण किती वय होतं? 6 वर्षाचे केवळ. तसेच प्रल्हाद महाराज तर आईच्या पोटात असल्यापासून भक्तीच्या मार्गात, की ते जे नारद मुनींनी सांगितलेली कथा ऐकायचे आणि त्या कथांनी त्यांच्या मनामध्ये नारायणाची भावना, ज्या विष्णू भक्त ते झाले आणि सतत नारायणाचं नाव, कृष्णाचं नाव, आणि मग ते इतके भक्तिमय झाले. पण त्या भक्ती मार्गावर येण्यासाठी प्रल्हाद महाराजांनी जन्मापूर्वी भक्ती, ध्रुव महाराजांनी 5व्या वर्षी हे जीवन, तसं लहानपणापासून तेव्हा तुम्ही आत्मसात कराल. कुठेतरी छोट्या कुठेतरी छोट्या गोष्टींनी सुद्धा सुरुवात केली, तर कुठेतरी त्याची सुरुवात असते ती. मग चांगल्या गोष्टीची सुरुवात व्हायला लागते. तसं ते अगदी बालपणापासून आणि अगदी लहानपणापासून रुजलं. जसे तुम्ही सगळे हो. तुम्ही सगळे इतके छान एवढ्या लहान वयात, जे आम्हाला नव्हतं कधी मिळालं. आम्ही तुमच्या वयाचे असताना खरंच, की आम्हाला त्यावेळेला जे मिळालं ते. पण भगवद्गीतेसारखं एवढं सुंदर उपदेश तुम्हाला या आज घरामध्ये बसून आणि इतक्या सोयीस्करपणे तुम्हाला समजू शकते. खरोखर आपण भाग्यवान आहे, की मलाही खूप छान वाटतंय, की तुम्ही तर खूप भाग्यवान आहात, तसा प्रश्नच नाही, की तुम्हाला सुंदर ही गीता आणि तुम्ही सगळे कौतुक आहे तुमचं.
की तुम्ही सगळे इतके छोट्यापणापासून जरी आईनी सांगितलंय, बाबांनी सांगितलंय, पण तरी तुम्ही इथे बसून जे ऐकताय, अध्ययन करताय याचं खरोखर कौतुक आहे. आणि म्हणूनच एवढ्या लहान वयापासून जेव्हा तुम्ही तुमच्या मनावर असा आणि तुमच्या विचारांवर असा संस्कार कराल तुम्ही, तर तुम्हाला नक्कीच याची गोडी लागेल हो. आणि नक्की तुम्हाला याचं कुठेतरी उत्कंठा वाढेल आणि तुम्हाला गीतेविषयी अजून जाणून घ्यायला नक्की आवडेल. अशा प्रकारे हे छोट्या वयापासून हे लाईफ सायकल जे आपण दुसऱ्या अध्यायामध्ये नेहमी शिकतो, की वृद्धापकाळापासून हे माणूस जन्मापासून कसा वृद्धापकाळापर्यंत सगळा त्याचा प्रवास असतो हा. श्रीला प्रभुपाद ज्यांचं बघा आपण हे बघितलं होतं तेव्हा, की छोट्यापणीच त्यांनी जगन्नाथांची पूजा, की छोटासा रथ आणून आणि त्यांनी भगवंतांची पूजा करायला, की जे वयाच्या 70व्या वर्षी अमेरिकेला गेले आणि तेव्हापासून तेव्हा त्यांनी कृष्ण भावनेचा आपल्या गुरूंच्या आज्ञेने त्यांनी त्यावेळेला त्यांना बोटीमध्ये एवढा दिवस प्रवास केला त्यांनी. हार्ट अटॅक आले तेव्हा त्यांना बोटीवर. तरी त्या सगळ्यातनं त्यांनी मार्ग काढला. किती पैसे होते हो त्यांच्याकडे. फक्त अवघे ₹40 होते त्यांच्याकडे. तरीही तो जो दृढ निष्ठा आणि भगवंतांवरचं प्रेम, भगवंतांवरची भक्ती जी होती, ती पुढे त्यांनी कृष्णाचा प्रसार केला, की कृष्ण भगवंतांचंच ते त्यांना त्यांच्या गुरूंमधनं आज्ञा आलेली, की तुम्ही या कृष्ण भावनेचा फक्त भारतात नव्हे, तर सगळ्या जगात प्रसार करा. आणि नक्कीच त्यांनी कसं जग सुंदर व्हायला मदत होईल हो. जर प्रत्येकाने असा सात्विक विचार मनामध्ये जोपासायला मला सांगा बरं तुम्ही, की नक्की पण ह्या भौतिक जगामध्ये ते शक्य आहे का? तर करायला पाहिजे. म्हणून आपण हे बघा थोडे जण इथे बसून तुम्ही अजून 4 जणांना सांगाल, अजून 4 जण 4 जणांना म्हणजे अशा प्रकारे या भावनेचा प्रसार केला जातो. मग हे 18 दिवसाचे हे छोटे-छोटे अध्ययनाचे कोर्स करून, की तुम्हाला कुठेतरी एक ओळख होते भगवद्गीतेशी आणि मग तुम्ही कुठेतरी तुम्ही याचा ज्ञानाचा प्रसार करू शकता. आणि मग हे ज्ञान प्रसार करणं सुद्धा एक खूप सुंदर सेवा करताय तुम्ही ही. भगवंतांची सेवा आहे आणि ह्याचं समाधान याला शब्दच नाहीयेत, की ज्या ज्या गोष्टीला खरोखर आपण मनातनं व्यक्त सुद्धा करू नये, इतकी सुंदर सेवा ही भगवंतांची आपण करतो. आणि म्हणूनच काय, की आम्हाला अभिमान आहे, की या कुठल्या गुणांचा अभिमान आहे? तर मनुष्याला अभिमान आहे याचा, की त्याला धन, उच्च शिक्षण, सौंदर्य, तपस्या, युवा, चांगला परिवार. कारण भौतिक जगामध्ये काय आहे? मग मनुष्य या सगळ्यात गुरफटलाय. मग बघा, की मनुष्य हे कोण आहेत? तुम्हाला माहिती आहे ना, हे कोण आहेत? अंबानी. हे मुकेश अंबानी, जे अतिशय धनाढ्य आहेत आणि ज्यांची केवढ्या प्रॉपर्टीज आणि केवढं मोठं सगळं आहे. तर धनाचं प्रचंड त्यांना लक्ष्मीचा वरदहस्त आहे त्यांच्यावर आणि ते अत्यंत धनाढ्य आहेत. तसं हे आइन्स्टाईन, की ज्यांना उच्च शिक्षण आणि जसं ही ऐश्वर्या राय तुम्हाला माहिती की सौंदर्य आणि मग माधवाचार्य, की जे आचार्य, की जे 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 ब्राह्मण असून आणि ज्यांनी या भावनेचा ज्या भक्ती मार्गावरती आहे, म्हणजे शेवटी आपण या गोष्टीचा अभिमान बाळगणं का भक्ती मार्गावरती. म्हणजे भगवंत तेच दाखवतायत, की मनुष्याच्या या भौतिक जगामध्ये काय तर मनुष्य या गोष्टींनी सगळा वेढलेला आहे. आणि म्हणून भगवंत म्हणतायत, की या दैवी वृत्तीला जसं हे रजोगुण, मग असं दाखवलं, की रजोगुण हा काय, की तुम्हाला कुठेतरी इच्छा, मग ते मला मग प्रत्येकाला आपल्या सौंदर्याचा असणारा अभिमान, मग ते मॉडेलिंग करायचं आणि मग अजून पैसा मिळतोय, अजून पैसा किंवा बिझनेस करणारा माणूस अजून मिळतंय. त्याची रजोगुणामध्ये इतकी मग अ, पुढे जाते, की मग ते कुठेतरी तमोगुणाकडे व्हायला लागतात गुण आणि मग ते अत्यंत वाईट आहे. म्हणून तुम्हाला कुठे मर्यादा राखायची हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आता तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का? तर शिशुपालांची मी एक गोष्ट सांगते. कसा आसुरी स्वभाव बघा, की मनुष्यामध्ये स्वभाव हा असू शकतो, परंतु हा आसुरी स्वभाव जो मुळातच असला, तर त्याचं कोणीही काही करू शकत नाही आणि मग भगवंतांकडून वध केला जातो शिशुपालाचा. तर तुम्हाला माहिती आहे शिशुपाल हा मुलगा होता ज्यांचा, तर शिशुपालाला 4 हात होते बरं का जन्मल्या. त्यांचे आई-वडील फार व्यथित झाले होते हो, की आपल्या मुलाला 4 हात आहेत, तर कसं काय याचं वाढवणार आणि याला तेव्हा एक वाणी झाली होती, की भविष्यवाणी झाली होती, की ज्याला म्हणजे जेव्हा याला भगवंत जो एक तेजो पुरुष यांना बघेल आणि तेव्हा त्या क्षणी याचे 2 हात गळून पडतील आणि हा नॉर्मल होईल. म्हणजे हा नॉर्मल बालक होऊ शकेल. हा अगदी साधा नेहमीसारखा बालक होऊ शकेल, अशी जेव्हा वाणी झाली होती आणि हा कृष्ण म्हणजे भगवंतांचे हे नातेवाईक बरं का, शिशुपाल आत्याचा मुलगा त्यांच्या. तर जेव्हा असं झाली तेव्हा वाणी, तर तेव्हा अशी ही वाणी झाली होती, की ज्याचे 100 अपराध म्हणजे याचा वध हा त्यांच्याकडून ज्याच्यामुळे याचे हात गळतील, की ज्या
तेजोमय त्या ज्या तेजप पुरुषामुळे हे होईल त्यांच्याकडूनच यांचा वध होणार आहे. आणि मग ते कोण हो? भगवंतांनी स्पर्श केल्यानंतर त्या बाळाला तेव्हा त्यांचे हात गळून पडतात. परंतु त्याच्यानंतर काय? तर त्याच्यानंतर ही वाणी झालेली असते ती त्यांच्या आत्याला माहिती असते. मग ते कुठेतरी पाया पडतात हो त्यांच्या भगवंतांच्या, की असं नको व्हायला, तुम्ही माझ्या मुलाचा वध करू नका. तर वध होणार नाही. मी नक्की एवढी विश्वास देतो, की 100 पापं मी त्याची माफ करीन. 100 पापांपर्यंत मी त्याला हात देखील लावणार नाही. आणि म्हणूनच जेव्हा शिशुपालाने 101व्या वेळी शिवीगाळ आणि गैरवर्तन केलं त्यांनी भर सभेमध्ये, तेव्हा भगवंत इथे बसले होते. आणि भगवंतांनी 100 पापं त्याची सगळी माफ केली. पण 101व्या वेळी त्यांनी सुदर्शन चक्राने भगवंतांनी बघा सुदर्शन चक्र सोडलंय शिशुपालांवर आणि त्यांनी त्यांचा वध केलेला आहे. कुठेतरी त्या आसुरी वृत्तीचा वध केलेला आहे मग. ही कुठेतरी मनात राक्षस नसले तरी ती वृत्ती आसुरी ना आणि मग त्याचा वध केला जातो. हरे कृष्ण. कोण वाचणार आज? कृपा वाचणार? हरे कृष्ण कृपा. वाचा सगळे. कृष्ण मातेजी. बेटा वाच. दंभोदर्पोऽभिमाश्च क्रोधपारुष्यमेव च अन्यान् चाभिचार तस्य पार्थ संपदमासुरीं. हे पार्था, दंभ, उर्मटपणा, अभिमान आणि अन्याने हे आसुरी प्रकृतीत जन्मलेल्या लोकांचे गुण आहेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. म्हणून भगवंत सांगतायत अर्जुनाला, हे पार्था, दंभ, उर्मटपणा, अभिमान, अज्ञान हे आसुरी प्रकृतीत जन्मलेल्या लोकांचे गुण आहेत. आणि म्हणूनच ही आसुरी वृत्ती. मग आता मी तुम्हाला ही एक गोष्ट अजून सांगणार आहे की अहंकार. मग अहंकार हा कुठेतरी आसुरी वृत्तीचा, गर्व, अहंकार, अज्ञान, क्रोध, कठोरपणा, याच्यामुळे हे यक्ष प्रजापती आहेत बरं का. दक्ष प्रजापती यांची एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. तर या दक्ष प्रजापतींनी आसुरी वृत्तीमुळे कसं, तर आपल्याकडे जे यज्ञ केले होते त्या यज्ञाला ते शिवांना परवानगी आमंत्रण देत नाहीत. आणि भगवंत शिवांना त्यांनी आमंत्रण दिलं नव्हतं का? कारण कुठेतरी त्यांच्या मनामध्ये अहंकार होता. हे जे दक्ष प्रजापती हे ब्रह्मांचा मुलगा बरं का. तर या ब्रह्मदेवांच्या मुलाला या दक्ष प्रजापतींना 2 बायका होत्या आणि त्यांच्यापासून त्यांना ना असंख्य कन्यारत्न होती. आणि त्या कन्यारत्नामध्ये सती ही त्यांची एक मुलगी होती. आणि हे दक्ष त्यांच्या कन्यांचे विवाह करतात. काही 26 मुलींचा कन्यांचा विवाह हा चंद्रदेवांबरोबर केला जातो. आणि चंद्रदेव त्या एकीलाच खूप चांगली दिसणारी त्यांची जी कन्या असते, तर भेदभाव करून ते फक्त तिच्याशीच चांगले वागत असतात. तर बाकी कन्या आपल्या वडिलांना येऊन सांगतात की चंद्रदेव फक्त तिच्याशीच चांगलं वागतायत. तर मग आमच्याशी नीट वागणूक दिली जात नाहीये आणि आमच्याशी भेदभाव केला जातोय. आणि ते ऐकून मग दक्ष प्रजापती चंद्रदेवांना कुठेतरी समजवायला येतात. एकदा दोनदा समजावून सांगतात, पण पुन्हा तेच केलं जातं. तेव्हा ते चंद्रदेवांना शाप देतात हो. आणि मग चंद्रदेवांना शाप देऊन ते त्यांना म्हणतात, तू कुरूप होशील म्हणून. आणि मग चंद्रमा काळा होऊन म्हणजे कुठेतरी काळपटपणा यायला लागतो. आणि मग देव त्याच्यामुळे आणि त्याच्यामुळे चंद्रदेवांना अतिशय दुःख होतं, की असं कसं काय आपण राहायचं आता. आणि चंद्रदेवांना जर असं काळं केलं वगैरे तर ते खूप चुकीची गोष्ट होईल. तर मग चंद्रदेव कुठेतरी खूप भयभीत होतात, नाराज होतात. आणि ते कुठे नाही तर नारद मुनींना विचारतात की काय करावं आता त्यांनी. तर त्यांना उशाप कसा मिळू शकेल, त्यांना या शापापासून मुक्ती कशी मिळेल. नारद मुनी सांगतात, तू शिवांकडे जा. तर शिवांकडून तुम्हाला या श्रापातून मुक्ती मिळेल. ते कैलास पर्वतावर शिवांकडे जातात, शंकरांकडे. आणि मग शंकर जेव्हा त्यांना बघतात तर तेव्हा ते त्यांना या शापापासून मुक्त करतात. आणि त्या शापापासून मुक्त करण्याची शक्ती आणि ताकद, सामर्थ्य हे भगवंतांकडे, शंकरांकडे असतं. आणि मग शंकर त्यांना त्याप्रमाणे शापमुक्त करतात. पण हे जेव्हा हेच गोष्ट आता तुम्हाला माहितीये नारद मुनींचं कसं कळ कळ लावतात ना, जसं ते इकडे तिकडे सगळीकडे नारद मुनी कसे असतात, नारायण नारायण. मग ते एकीचं दुसऱ्याला जाऊन त्याच्यामधनं कुठेतरी चांगलं घडायचं असेल पूर्वी, ही परमेश्वराचीच योजना असते परत. आणि म्हणून नारद मुनी जाऊन दक्ष प्रजापतीला सांगतात हो, की तुझा उशाप आहे, तुझा शाप काढून उशाप दिलेला आहे. आणि शिवानी त्या शापापासून चंद्रदेवाची मुक्तता केली आहे. मग कुठेतरी त्यांचा अहंकार दुखावला जातो, की मी दिलेल्या शापातनं कसं. ते युद्ध करतात शंकराशी. आणि मग नंतर सुद्धा यज्ञामध्ये ते शंकराला आमंत्रण देत नाहीत. त्यांनी जे यज्ञ केलेला असतो आणि हा यज्ञामध्ये आमंत्रण देतच नाहीत, पण त्याच्या आधी त्यांची जी कन्या असते सती,
तिचा विवाह यांच्याशी झालेला असतो, कारण सतीला या शंकरांशीच विवाह करायचा असतो. आणि मग त्यांचा विवाह झाल्यानंतर सती राणी सती देवी त्यांच्याबरोबर राहत असते. आणि तेव्हा दक्ष प्रजापती काही यज्ञ करतात, तेव्हा ते विष्णूंना, ब्रह्मांना सगळ्यांना आमंत्रण देतात. परंतु ते शंकराला आमंत्रण देत नाहीत, कारण कुठेतरी अहंकार असतो, कुठेतरी त्यांचं गर्व, कुठेतरी तो कठोरपणा आणि क्रोध असतो. नाहीतर कोणी असं वागून करणार नाही, कारण कुठेतरी चुकीची गोष्ट केलेली होती आणि मुक्त केलं त्यांनी, तर त्यांचं सामर्थ्य होतं ते. पण दक्ष प्रजापती ते ठेवून मनात अशा प्रकारे शिवांना आमंत्रण देत नाहीत. मग सतीमातेला खूप वाईट वाटतं आणि ती कसंही करून शंकरांना सांगते, की तुम्ही चला म्हणून माझ्याबरोबर यज्ञाला. तर शंकर म्हणतात, नाही, जिथे मला मुद्दाम आमंत्रण दिलेलं नाहीये त्या ठिकाणी मी येणार नाही अपमान करायला. तिथे कुठेतरी द्वेष भावना असेल, तर मी तो तिकडे येणार नाही म्हणून. तर मग सतीमाता जाते. ती सतीमातेला वाईट वाटतं आणि तिला कळतं, की आपले पती ऐकत नाहीयेत आपलं, पण तरी पण ती आपल्या पित्यासाठी ती जाते यज्ञाच्या ठिकाणी. आणि यज्ञाच्या ठिकाणी गेल्यानंतर ती काय बघते, तर शिवांना खरोखर म्हणजे तिला वाटतं, की वडिलांनी ठीक आहे फक्त म्हणण्यापुरतं केलं असेल आणि बोलवतील ते. परंतु म्हणजे मी गेल्यानंतर किंवा शिवांना बोलवलं जाईल, परंतु त्यांनी शिवांसाठी स्थानच ठेवलेलं नसतं. आणि हे सगळं बघून सतीमाता अत्यंत व्यथित होते आणि तिला दुःख होतं आणि ती पित्यांना सांगते, की तुम्ही हे करून खूप चूक केलेली आहे आणि तुम्ही असं नाही करू शकत. तुम्ही अशा प्रकारे शिवांची अपमान करून त्यांच्याशी असं नाही वागू शकत. आणि मग हे सगळं केल्यानंतर काय होतं, तर सती माता स्वतः देहत्याग, की मी आता ह्या तोंडाने माझ्या पतीकडे नाही जाऊ शकत, की जिथे तुम्ही त्यांना काहीच स्थान दिलेलं नाहीये. तर अशा तोंडाने ते मला नक्कीच स्वीकारतील, कारण ते खूप मनाने खूप चांगले आहेत. प्रत्यक्ष शंकरदेव म्हणजे त्यांनी नक्कीच त्याला माफ करून सतीदेवीचा स्वीकार केला असता. परंतु तिच्या मनातच कुठेतरी ती भावना असते. आणि मग तिच्यातल्या सामर्थ्याने ती अग्नीला निर्माण करते आणि अग्नीला निर्माण करून ती स्वतःचा देहत्याग करते. हो, म्हणजे आपल्या माहेरी, आपल्या पित्याच्या घरी, कारण ती नाही सहन करू शकत. आणि मग ती जेव्हा देहत्याग करते, ते कळल्यानंतर शिवशंकर आहेत ते, शंकराला प्रचंड राग येतो, की दक्ष प्रजापतीच्या ह्याच्यामुळे आपल्या मुलीनी, आपल्या पतीनी, सतीदेवीनी असं केलेलं आहे. त्यांनी स्वतःला जाळून घेतलं आणि देहत्याग केला त्यांचा. आणि हे ऐकल्यावर मग ते काय करतात, आपल्या जटा असतात ना, त्या जटातली एक केस आपटतात आणि त्याच्यापासून वीरभद्र नावाचा एक पुरुष तयार करतात. आणि तो त्यांच्या आज्ञेने शंकरदेव त्यांना सांगतात, की तू जाऊन काय कर, तर तू दक्ष प्रजापतीचा वध कर आणि त्याला ठार कर. आणि कारण ते शंकर, क्रोध आलेला असतो त्यांनी सती मातेला असं केल्यानंतर. आणि मग कुठेतरी दक्ष प्रजापतीला ती शिक्षा मिळाली पाहिजे असते. आणि त्याच्या यज्ञाचा नाश कर. आणि वीरभद्र जाऊन तसंच करतो. आणि वीरभद्र त्याचा नाश करतो आणि यज्ञाचा नाश, कारण शेवटी आसुरी भावनेला, कारण कुठेतरी अहंकार म्हणजे आसुरीच भावना. आणि मग त्याला तसंच हे मिळतं आणि त्याप्रमाणे दक्षाचा वध केला जातो. अशी ही दक्ष प्रजापतींची गोष्ट. वाचणार कृपा? हरे कृष्ण. कोण कोण आलंय आज? ओम आलाय, माताजी शर्वी को पढ़ना था। शार्वी को पढ़ना है. हाँ हैंड रेज किया है उसने. एक मिनिट, हा मी करते. रिया, हाँ हरे कर कृष्ण. शार्वी आहे, ओके. हरे हरे कृष्णा कृष्ण. माताजी. हा, शार्वी वाचतेस? शार्वीला वाचायचंय. शार्वी येस, वाच ना हो, शार्वी. मी खालचं वाचेन माताजी. ठीक आहे. शार्वी, तू माझ्या बरोबर वाचणार? श्लोक वाच. हो हो. ओके. प्रवृत्तींच निवृत्तींच प्रवृत्तींच निवृत्तींच जनान जनान विदुरासुराः विदुरासुराः न शौचं न शंशं नापि चाचारो नापि चाचारो न सत्यं न सत्यं तेषु विद्यते. तेषु विद्यते. आता अर्थ कोण वाचणार? असु हो. हा. असुरी प्रवृत्तीचे लोक प्रवृत्तीचे लोक काय करावे आणि काय करू नये हे जाणत नाही. नाहीत. हा. शुचिरभूतपणा
बना किंवा किंवा सदाचार सदाचार तसेच सत्यही सत्य नाही त्यांच्या मध्ये आढळत. आढळत नाही. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि रिया हे वाचशील अरे. तू, जे पुष्कळ मूर्ख आहेत जे पुष्कळ मूर्ख आहेत, माणसांपेक्षा निकृष्ट आहेत, ज्यांचे ज्ञान मायेने घेतले आहे आणि भूतांचे नास्तिक स्वरूप आहे, असे लोक माझा आश्रय घेत नाहीत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ही आसुरी वृत्ती हो. आसुरी प्रवृत्तींच निवृत्तींच जना न विदुरासुराः न शौचम नापि चाचारो न सत्यम तेषु विद्यते. म्हणजे त्यांना सत्याचा काहीच कास धरत नाहीत आणि त्यांच्यामध्ये सदाचार, त्यांच्यामध्ये चांगुलपणाचा काही लवलेशही नसतो. असे हे आसुरी लोक असतात. मग आपण म्हणतो ना एखाद्याचं वागणं, की आपण जेव्हा या बातम्यांमध्ये वाचतो किंवा पेपरमध्ये बातम्या येतात आणि ह्याने ठार मारलं किंवा अशा प्रकारे खूप निर्घृण हत्या केली, हे ते मग काय हे हो ही वृत्ती? ही मनुष्य वृत्ती नाही, तो माणूस असूच शकत नाही, तो राक्षसच असू शकतो, की जो असा आसुरी वृत्तीने जे काही वागतात, जे काही करतात, जे काही कृती करतात, ती सगळी आसुरी. हा माणूस इथे दाखवलाय बघा, की कसं मनामध्ये डेमन्स, एकदम एव्हिल मन, डेव्हिल मन असतं त्यांचं आणि मनामध्ये प्रचंड आसुरी भाव असतात त्यांच्या. ते मूर्खपणामध्ये, अज्ञानामध्ये असतात. कुठल्याही गोष्टीचं ना काही वाटत नाही, जे करतायत त्यांनाही पटता नसतं. जसं तुम्ही बघता अतिरेकी हे बॉम्बस्फोट घडवतात, हल्ले करतात. त्यांना कळतं का ते काय करतायत? की स्वतःही त्याच्यामध्ये मरतात मग ते, की त्यांना ती वृत्ती, ती आसुरी वृत्ती मनामध्ये असते, की आपणही मरायचं, की आपल्याला काही झालं तरी चालेल, आपण मारून टाकायचं. ही जी वृत्ती, हा जो आसुरी राक्षसी स्वभाव, हा अत्यंत वाईट. आणि ज्यांचं ज्ञान हे मायेनी या सगळ्या गोष्टींनी घेतलंय, ते भगवंतांच्या मार्गावर येऊच शकत नाही तो. जर त्यांनी ठरवलं जर काल आपण कालच्या गोष्टीत ऐकलं जसं परवाच्या, की वाल्या कोळी ही फार म्हणजे वाल्मिकी ऋषींची गोष्ट ही थोर आहे अत्यंत, की बरे ऋषी मुनींनी सुद्धा हा मार्ग अवलंबून एक प्रयत्न केलेला आहे, की कुठेतरी ती आसुरी, कुठेतरी ते पण वाटमारू होते, पण त्यांनी नारद मुनींनी जेव्हा त्यांना कुठेतरी प्रचिती आणून दिली, तर तेव्हा त्यांच्या त्या आसुरी स्वभावाचा सात्विक स्वभावामध्ये बदल झालेला आहे. हरे कृष्ण. कृपा वाच. हरे कृष्ण माताजी. त्रिविध नरकस्येद द्वारनाशमात्मन कामक्रोधस्तथा लोभास्तस्मात् प्रत्यजेत. काम, क्रोध आणि लोभ ही नरकामध्ये जाण्याचे 3 द्वार आहेत. प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने त्याचा त्याग केला पाहिजे, कारण या तिन्हीमुळे आत्म्याचा विनाश होतो. हरे कृष्ण. अगदी बरोबर. हरे कृष्ण. जसं आपण त्या 3 बायका बघतो ना, काम, क्रोध, मोह. हे काम, क्रोध, मोह वाट लावून टाकतात सगळी. मग तुम्ही त्या माणसाची पूर्ण का होतं? कारण तुम्हाला आता पुढे जाऊन दिसेल, की काम, क्रोध म्हणजे बघा, की हा दुःशासन, की जो वासनेमध्ये जो द्रौपदीचे केस ओढत तिला भर सभेमंडपेमध्ये आणून त्याच्या वासनेचा किती हे झालेला असतो, की तो तिच्या तिला निर्वस्त्र करायला बघतो. परंतु फक्त परमेश्वर, ती फक्त भगवंतांचा धावा करत असते आणि भगवंत तिला अंतहीन वस्त्र पाठवून तिचा कुठल्याही प्रकारे अपमान होऊ देत नाही. पण ही वासना बघा, किती वासनेने भरलेला चेहरा या दुःशासनाचा. आणि त्याचबरोबर पांडवांबद्दल राग, दुर्योधन आणि हे युद्ध करतायत, भीम आणि दुर्योधन. कारण का? कुठेतरी द्वेष भावना, कुठेतरी पांडवांना फक्त छळण्याचं, फक्त राग भावना असते त्यांच्या मनामध्ये आणि म्हणूनच ते युद्धासाठी युद्ध पुकारतात. आणि तसेच हस्तिनापूरच्या साम्राज्याचा लोभ, म्हणजे लोभ, क्रोध आणि मोह, लोभ, क्रोध आणि वासना, ती मोह किती वाईट असतो तो. आणि अशा प्रकारे कसा नाश होतो आणि मग हे जे कुरुक्षेत्रावर हे युद्ध होऊन कौरवांचा पूर्णपणे नामशेष हे झालं, त्यांचा लवलेशही राहिला नाही, असे सगळे कौरव मारले गेले. अधर्माचा पूर्ण नाश झालेला आहे तिथे. आणि का त्याचं कशात रूपांतर? कारण या काम, क्रोध आणि लोभ म्हणजे हे माणसाला काय करतात, तर माणसाला नरक यातना, नरकामध्ये ढकलतात. कारण की हे गुणच वाईट आहेत. कारण हे गुणांमुळे काय होतं, तर माणसाची तमोगुण वाढतात आणि त्याच्यामुळे अधर्माने वागायला लागतो माणूस. अशा प्रकारे माणसाचे हे 4 दोष आहेत, ज्या माणसात चुका होतात माणसाकडून,
सी टू अर इज ह्युमन, पण तुम्ही चुका करून सुद्धा त्याचा पश्चाताप होऊन तुम्ही चूक न रिपीट करणं हे आहे. मनुष्य आहे शेवटी. मनुष्याला हे सगळ्या गोष्टींना सामोरं जायलाच लागतं. मग त्याच्यामध्ये चुका होतात, भ्रम होतो. या अत्यंत वेगळ्या भ्रमात असतात काही जण, की मला प्रत्येकाला आपण म्हणतो ना, की याला भ्रम झाला, अरे हा कुठल्या तरी भ्रमात, की मला हे मिळणारच आहे, मला हे म्हणजे प्रत्येक जण आपल्या आपल्या भ्रमामध्ये असतात. अपूर्ण इंद्रिय जसं मी दाखवलं, की ते ॲपल आपल्याला समोरून दिसतं का, की आपण पूर्णपणे पूर्ण बघू शकत नाही ते म्हणून, पण त्याची मागची बाजूने खाल्लेलं असतं ते ॲपल. कारण आपली इंद्रिय सदोष आहेत. आपण मायक्रोस्कोप खालचे किडे बघू नाही शकत. आपल्याला त्याला मायक्रोस्कोप लागतो. आपण ग्रह, तारे असे डोळ्यांनी बघू नाही शकत. त्याच्यासाठी टेलिस्कोप लागतो. म्हणजे या सगळ्या साधनांमुळे आपण या अ, आपल्या ज्ञानेंद्रियांचा, आपल्या इंद्रियांचा उपयोग इंद्रियांना सबळ करू शकतो. पण आपली इंद्रिय मुळात कशी आहेत? कुठेतरी डिफेक्टिव्ह आहेत ती, इम्परफेक्ट आहेत आणि दुसऱ्याला फसवणं हा एक मनुष्याचा धर्म, हा मनुष्याचा दोष आहे, जो वाईट धर्म आहे मनुष्याचा, की टू कमिट मिस्टेक म्हणजे चुका करणं, भ्रमात राहणं, इंद्रियांचं अपूर्ण इंद्रिय असणं आणि त्याच्याबरोबर माणसाला फसवणं, दुसऱ्यांना चीट करणं, हे माणसाचे वृत्ती, हे माणसाचे दोष आहेत, वाईट दोष आहेत. आणि मग हे वाईट दोष म्हणूनच हे कसे, की सात्विक गुण आणि आसुरी गुण म्हणून हे कशा प्रकारे एकाच माणसामध्ये ही मनं आहेत 2. आणि मग हे प्रत्येक युगात झालंय हो. प्रत्येक युगात म्हणजे कसं सत्ययुगात, त्रेतायुगात, द्वापार युगात आणि कलियुगात. कसं झालंय, की सत्ययुगामध्ये भगवंतांनी काय केलेलं? हिरण्यकश्यपूचा वध केलेला आहे. वराहदेव जे नृसिंहदेव झाले होते. वराहदेवांनी सुद्धा वराहाचा अवतार घेऊन त्यांनी बघा मत्स्य, कूर्म, वराह ह्यापैकी जो वराहाचा अवतार घेऊन त्यांनी देवांना वाचवलेलं. तर अशा प्रकारे काय केलेलं जातं? तर आसुरी वृत्तीचा नाश केला जातो. हिरण्यकश्यपू सारख्या या असुराला, या राक्षसाला त्यांनी आपल्या नखांनी मारलं आणि ते कुठे होते? तर भिन्न ग्रहावर होते. कारण सत्य म्हणजे वराहदेव कुठे होते किंवा नृसिंह कुठे होते? तर वेगळ्या ग्रहांवरून ते आलेले. प्रल्हाद महाराजांच्या इकडे. तर ते त्या प्रकारे वेगवेगळ्या ग्रहांवर या प्रवृत्ती होत्या आणि त्यांनी त्यांचा नाश केला. तसंच त्रेतायुगामध्ये काय? तर वेगवेगळ्या देशामध्ये. मग भगवंत श्रीराम प्रभुचंद्र कुठे? तर अयोध्येमधले. आणि रावण कुठून? तर श्रीलंका. म्हणजे वेगवेगळ्या देशांमध्ये, वेगवेगळ्या ग्रहांवर कुठे आहेत? देश वेगळे त्यांचे. त्याच्यानंतर म्हणजे हे वेगळ्या वृत्तीच होत्या ज्याचा नाश केला गेला. परंतु हे वेगळ्या ग्रहांवर, वेगळ्या देशांमध्ये म्हणजे ठिकाणं वेगवेगळी होती. त्याच्यानंतर द्वापार युगामध्ये महाभारताचं युद्ध झालं. ते कोणात झालं हो पण? नातेवाईकांमध्ये झालं. म्हणजे सख्ख्या चुलत भावांमध्ये, की जे पांडव आणि पंडू आणि धृतराष्ट्र हे भाऊ-भाऊ सख्खे, त्यांची मुलं की सख्ख्या चुलत भावांमध्ये मारामारी जेव्हा युद्ध झालं. कारण हा दैवी आणि आसुरी कौरव कुठेतरी आसुरी स्वभावाचे आणि पांडव दैवी स्वभावाचे. तर अशा प्रकारे या दैवी आणि दानवांमध्ये कुठेतरी युद्ध झालं, पण एकाच कुटुंबामध्ये. आणि त्याच्यानंतर कलियुगात काय हो आता चाललंय? कलियुगामध्ये एकाच माणसामध्ये हे युद्ध चाललंय. की दैवी स्वभावपणे आणि आसुरी स्वभाव आणि दैवी स्वभाव, आसुरी स्वभावाचा वध करण्यामध्ये पराभव त्यांच्यामध्ये युद्ध चालतं. एकच व्यक्ती, एकच व्यक्तीमध्ये 2 वेगवेगळे स्वभाव, 2 वेगवेगळी मनं आणि मग आपल्याच मनाला आपण कसं विजयी करू शकू? आपल्याच मनाला आपण कसं विजयी आसुरी स्वभावाला पराभव करून आपण कसा विजय मिळवू शकू? हे बघा सत्ययुगामध्ये वराहदेव आणि हिरण्यक्ष म्हणजे यांच्यामध्ये युद्ध झालं होतं. आणि मग देवांनी कसा त्यांचा वध केला होता. आणि हिरण्यकश्यपूचं वेगळं प्रल्हाद महाराजांचं. हिरण्यक्ष या राक्षसाला मारलं होतं. वराहदेवांनी वराह रूप घेऊन जसं प्रत्येक युगामध्ये जे परमेश्वराचे जे दशावतार आहेत, तर त्याच्यापैकी एक वराह अवतार आहे. जसं कूर्म अवतार घेऊन पाठीवरती त्यांनी कसं केलं होतं ना, समुद्र मंथनाच्या वेळेला, तर तसं वराह अवतार घेऊन त्यांनी हिरण्यक्ष या असुराचा नाश. ती गोष्ट पण मी तुम्हाला सांगेन हां. त्रेतायुगामध्ये राम आणि रावणाचं युद्ध झालेलं. प्रभू रामचंद्र सेतू बांधून रावणाकडे गेले आणि सीतेचं हरण केलं होतं त्यांनी. तर सीतेचं हरण करणाऱ्या रावणाला त्यांनी चांगला धडा शिकवला आणि त्याच्या आसुरी वृत्तीचा म्हणून रावणाला जाळलं जातं ना, शेवटच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी. का? कारण तो राक्षसी स्वभावाला जाळा. प्रत्यक्ष रावण हे सुद्धा शिवभक्त होते, चांगले स्वभावाचे. पण कुठेतरी ती आसुरी वृत्ती कुठेतरी त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये त्याचा डॉमिनन्स होता, त्याचा जास्त प्रभाव होता आणि म्हणूनच त्यांनी वाईट कृत्य केलं. त्याच्यानंतर कौरव-पांडव ज्यांच्यामध्ये हे युद्ध द्वापार युगात झालं, ज्या सख्ख्या चुलत भावांमध्ये हे युद्ध झालं आणि कलियुगामध्ये एकाच व्यक्तीमध्ये दैवी आणि आसुरी गुण. हे बघा कसं या बाईंनी धरलंय, की एक हॅपी सॅड पण
एकाच माणूस एकेवेळी हसतोय, एका वेळेला रडतोय. कारण कुठेतरी चांगले मनात विचार आहेत, कुठेतरी वाईट मनात विचार आहे. मग त्या वाईट विचारांचा पराभव कसा केला पाहिजे? कारण चांगल्या विचारांनी, चांगल्या गुणांनी पराभव. मग तो मुखवटा आहे ना वाईट याचा, तो काढून टाका. तो चांगल्या विचारांनी जमवा. चांगले विचार, खरे विचार आहेत ना, ते राहू द्या. जसे तुम्ही चांगले आहात, तसा प्रयत्न करा. जो वाईट दुर्गुणांचा मुखवटा काढून टाका. आणि मग आता मास्क दाखवलंय ना, सध्याच्या ह्याच्यात मास्क कसे आहेत ना, तसे हे स्पायडरमॅन आणि यांचे की जे म्हणजे त्यांना आसुरी असं नाही, पण कुठेतरी मग ते अ, हिंसा, कुठेतरी ह्या सगळ्या व्हायलन्स असतो ना, मग त्या वृत्तीला तुम्ही कसं हे करू शकता. मग गुगल भगवान, राक्षसांचा कलियुगातील देव, शास्त्रांवर विश्वास नाही, गीतेवर टीका करतात लोकं. परंतु गुगल काय मनुष्यानेच केलंय. ठीक आहे, पण Googleला कोणी दिलंय सगळं? ज्ञान तर दिलंय मनुष्याने. मग मनुष्याला कोणी ज्ञान दिलं? शेवटी Google तयार कोणी केलंय? तर शेवटी भगवंतांच्या इच्छेने सगळं हे होतंय. मग ते Google सांगेल ते ऐकणार. Google सांगेल त्या मार्गाने जाणार. पण जिथे परमेश्वर भगवंतांनी स्वतः गीता उपदेश दिलाय, तर कितीतरी अज्ञानी लोक हा विश्वास ठेवायला तयार नसतात. आणि बाकी तर अंधकारामध्ये म्हणजे अगदी अज्ञानामध्ये सुद्धा की आंधळे होऊन सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवतात. मग हे चांगलं आहे का? तर हा कुठेतरी हे करणं चांगलं नाहीये, योग्य नाहीये हे. आणि म्हणूनच हा कलियुगातील राक्षस असं नाही, पण कुठेतरी तो चुकीच्या गोष्टींना पाठबळ दिलं जातंय. तसं न करता तुम्ही चांगल्या गोष्टी वापर करा, पण शेवटी अतिरेक नको कुठल्याही गोष्टीचा. मग तुम्ही स्वतःच्या मनाला, स्वतःच्या विचारशक्तींना पण चालना द्या, की सगळं तुम्हाला ऐकतं मिळालं तर कसं चालेल हो? तुम्ही तुमच्या विचारशक्तींना चालना द्या. आणि मग कसं, की कालचा गिगो सांगितलेला, मनातले विचार, शब्द, कार्य, सवय, चरित्र, मग हे कशाने गोष्टींनी बनेल? कारण हे जर चांगलं गेलं, याबद्दलचं गार्बेज, मग त्या विचारांचं गार्बेज, जो वाईट शब्द, शिव्या, चुकीचे शब्द, चुकीचे कार्य, चुकीच्या ॲक्शन्स, चुकीच्या सवयी, चुकीचे चरित्र, चुकीचं जर तुम्ही वाचलत कोणाबद्दल किंवा चुकीचा आदर्श मनामध्ये ठेवलात, तर हे सगळं काय जातंय? आतमध्ये गार्बेज जातंय. आणि मग ते बाहेर काय येणार? तर गार्बेजच येईल हो बाहेर. पण हेच जर तुम्ही चांगली चरित्र, भगवद्गीता, भागवतम, कृष्णाच्या गोष्टी वाचल्यात किंवा अजून कितीतरी चांगली चरित्र, चांगल्या व्यक्तींची, चांगल्या गोष्टी वाचल्यात, तर तुमच्या मनामध्ये काय? गुड येईल. सगळं चांगलं आतमध्ये जाईल. चांगल्या भावना, चांगले विचार, चांगल्या सवयी, अ, चांगल्या आदर्श असे तुम्ही सगळे ठेवू शकाल. आणि मग कुठेतरी तुमच्या बाहेर येणारी गोष्ट पण ती चांगलीच असणार हो, की तुमच्यामुळे सुद्धा तुमचे आदर्श ठेवले जातील आणि मग तुमच्यापासून सुद्धा चांगलं ज्ञानाचा प्रसार होईल. अशा प्रकारे बघा, की आपल्यातल्या कंस, शिशुपालाला आपल्याला मारून काय करायचंय? ही सगळी भूतं आतमध्ये घोस्ट म्हणजे सगळे डेमन्स आहेत हे. हे सगळे जे आसुरी वृत्तीचे राक्षस आपल्या मनामध्ये असतात, त्या मनातनं त्यांना बाहेर काढून टाकायचे. त्यांचा नाश करायचा. तो कसा? कारण शेवटी जपमाळ तुम्ही नामस्मरण भक्तीच्या मार्गावर सगळे मार्ग मी जसं सांगितलं, सगळे योग तुम्हाला भक्ती ती शिडी जी आहे ना, ती भक्ती योगावर शिडी आहे. आणि मग कुठेतरी तुम्ही तुमच्या मनाला शांत करण्यासाठी, तुमच्या मनाला तुमच्या चांगल्या गोष्टींचे विचार देण्यासाठी चांगलं बघा, चांगलं ऐका, चांगलं बोला, चांगलं वाचा आणि मग कुठेतरी हे नामस्मरणाने तुम्हाला याची नक्की प्रचिती येईल. अशा प्रकारे भगवंतांनी सांगितलं, की तुम्ही या आसुरी वृत्तीचा नाश करू शकाल. कालियामर्दन, कालियामर्दनची गोष्ट सांगणार आहे मी तुम्हाला आता, की कालियामर्दन कसा आसुरी वृत्तीचा आणि भगवंतांनी कसा वध केला मग. या असुराचा कसा वध केला. कोणाला सांगायचंय? अर्णवला सांगायचंय? अर्णव, कालियामर्दनाची गोष्ट सांगणार? हरे कृष्ण. टीचर मला आठवत नाही पण मी बघितलेली आहे ती बघितली आहेस ना? साप माहितीये कालिया जसं आपल्या चित्रामध्ये असतं बघ आणि त्याच्यावरती डोक्यावरती उभं राहून भगवंत नाचतायत बघ इथे. तर मी ही गोष्ट सांगते आता तुम्हाला. ठीक आहे. हा कालिया मर्दन असतो, हा कालिया मर्दन जो यमुना नदीमध्ये बरं का, यमुना नदीमध्ये वास करत असतो आणि भगवंत जेव्हा लहान असताना त्यांच्या मित्रांबरोबर, कृष्ण जेव्हा मध्यम वयाचे असतात, ते त्यांच्या सख्यांबरोबर तिकडे यमुना तीरी खेळायला जात असतात. तर खेळत असतात, खेळता-खेळता त्यांच्या मित्रांना तहान लागते आणि तहान लागतात म्हणून ते यमुनेचं पाणी चांगलं असेल म्हणून प्यायला जातात. पण जेव्हा ते यमुनेचं पाणी पितात, त्याच्यानंतर भगवंतांचे सगळे मित्र आणि काही गायी, वासरं सगळे मूर्छित होऊन जातात आणि सगळे शांत होऊन जातात. म्हणजे कुठेतरी ते मरतात ती सगळी जणं आणि मग हे जेव्हा भगवंत बघतात, पण भगवंत त्यांच्या तेजस्वी दृष्टीने, त्यांच्या दृष्टिक्षेपाने नुसत्या त्यांना
सगळ्यांना जीवदान देतात आणि कारण ते भगवंतांचे सगळे, कारण भगवंत दुःखी होतात की त्यांच्या सख्यांना सगळ्या त्यांच्या सवंगड्यांना असं झालेलं आहे आणि मग ते कुठेतरी त्यांना सगळ्यांना जीवित करतात. ते जीवित झाल्यानंतर मग विचार केला जातो की यमुना सारखी नदी, जिचं एवढं अभिट गोड पाणी आहे, त्याला असं कसं झालं, त्याला विषारी कसं काय झालं. मग ह्या गोष्टीचा बघण्यासाठी भगवंत प्रत्यक्ष काय करतात, प्रत्यक्ष झाडावर चढून भगवंत त्या विषारी जे दोह दिसत असतो त्याच याच्यामध्ये उडी मारतात हो प्रत्यक्ष. आणि उडी मारून भगवंत तिथलं जे पाणी असतं ना विषाचं, ते विषाचं पाणी असं हाताने डबाडब 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 हातापायाने असं उडवायला लागतात. आणि हे सगळं बघून तो जो आसुरी, तो जो सर्प असतो ना कालियामर्दन, तो चांगला जागा होतो आणि तो बघतो भगवंतांना. आणि भगवंत किती असतात हो, लहानसे भगवंत, लहानसा बालक हा हा ते पाण्यामध्ये काय करतोय आणि ह्या विषाच्या पाण्यामध्ये कसा काय खेळतोय. तर त्यांना भयंकर राग येतो की ते माझ्या असे कसे करतायत. आणि मग ते जागे होतात आणि ते भयंकर क्रोधित होतात आणि ते काय करतात, कृष्णाला त्यांच्या विळख्यात घेतात आणि विळख्यात घेतल्यावर कृष्ण काय होतात हो, भगवंत मूर्छित होतात. आणि हे सगळं त्यांचे सवंगडी बघत असतात आणि मूर्छित झाल्यावर काय, सगळे व्यथित होतात. त्यांना वाटतं काय झालं कृष्णांना, पण ते भगवंत आहेत हो शेवटी. तर मग जरी ते मग शेवटी यशोदा माता, ती सगळी, नंद बाबा, हे सगळे धावत आणि ते डोहामध्ये उडी मारायला बघतात. पण त्यांना कुठेतरी गोपिका आणि त्यांचे सवंगडी सगळे गावकरी असतात, ते रोखून धरतात की तुम्ही जाऊ नका त्या विषाच्या पाण्यामध्ये. आणि मग इकडे काय, भगवंत बघतात की सगळे व्यथित झालेत, त्यांना बघवत नाही, आपले दुःखी मित्र, आपले दुःखी आई वडील आणि गोपी या सगळ्या दुःखी झालेल्या आहेत. तर हे सगळं बघून भगवंत काय हो, शेवटी भगवंत आहेत ते, त्यांना काही होणार नाही. आणि मग ते आपला आकार जो आहे ना, त्यांना विळखा घातलेला असतो कालियामर्दांनी, त्या विळखा, त्या आकार तिचा इतका वाढवतात की त्या विळख्यातून त्यांची सुटका होते. आणि मग ते कालियामर्दनाच्या फण्यावर बघा इथे चढून, त्याचे 100 फणे असतात, त्या फण्यावर चढून ते नाच करतात, तिकडे नृत्य करतात त्यांच्या फण्यावरती. आणि मग काय, की एक एक त्यांचे जे तोंड असतात ना, ते ठेचत जातात ते. आणि बघा इथे तुम्ही बघाल तर प्रत्येक तोंडाला ठेचत जातात भगवंत. ज्याच्यावर पाय ठेवतात त्याचा चुराडा करतात, त्यांच्यातनं रक्ताच्या धारा येतात आणि परमेश्वर त्यांचा पूर्णपणे वध करत जातात. त्यांच्या प्रत्येक तोंडाचा चुराडा करत जातात. आणि अशा प्रकारे शेवटी त्यांची इतकी दयनीय अवस्था होते, की त्यांच्या ज्या पत्नी असतात ना, त्या कालियामर्दनच्या बायको, त्या बायका येतात आणि त्या ज्या त्यांच्या बायका असतात त्या येतात आणि त्या भगवंतांची प्रार्थना करतात, की त्यांची पत्नी म्हणते, की "नाही हो, तुम्ही तुम्ही भगवंत आहात आणि तुम्ही तुम्ही जर त्यांच्या पायाला, तुमच्या पायाचा स्पर्श आमच्या नवऱ्याला झालेला आहे, तर कुठेतरी त्यांना मोक्ष मिळू दे आणि कुठेतरी तुम्ही त्यांना कुठेतरी मोक्ष द्या आणि त्यांना क्षमा करा आणि आम्ही इथून निघून जाऊ, त्यांना पश्चाताप करायला, त्यांना एक संधी द्या तुम्ही." असे ते प्रार्थना करतात हो भगवंतांकडे. आणि मग भगवंतांची प्रार्थना ऐकल्यावर भगवंत विचार करतात, की ठरवतात त्यांना मुक्ती द्यायचं आणि त्यांना एक संधी द्यायची ठरवतात. पण कालियामर्दन असतात, कालियामर्दनाची अवस्था तर दयनीय झालेली असते. आणि मग ते सांगतात आणि मग ते पूजन करतात कृष्णाचं आणि कृष्णाला शरण जातात भगवंतांना. आणि शरण गेल्यानंतर कालियामर्दन स्वतः सांगतात, की "भगवंत, मी असा आसूर आहे. तुम्हीच सगळं, तुमची योजना आहे. मला तुम्ही आसूर तयार केलेलं आहे. मला तुम्ही हे माझ्यामध्ये विष पेरलेलं आहे. अमृत न पेरून तुम्ही माझ्यात विष टाकलंय. तर तुम्हीच माझी याच्यापासून सुटका करा आणि तुम्हीच मला मुक्तीचा मार्ग दाखवा." आणि मग शेवटी भगवंत प्रसन्न झालेत कालियामर्दनावर आणि ते कालियामर्दनाला एक संधी देतात आणि त्या सर्पराज, जिथे सर्प राहत असतात अशा दुनियेमध्ये सांगतात, की तुम्ही येथून जा म्हणून. आणि मग कालियामर्दन आपल्या कुटुंबासह यमुना नदी सोडून दुसऱ्या त्यांच्या सर्पराजाच्या, जिथे सर्प राहत असतात तिथल्या भागामध्ये जाऊन तिथे निवास करतात. आणि मग भगवंत होते, यमुना नदीचं सगळं विष जाऊन तिथे अमृताची, अगदी त्या पाण्याला अमृताची गोडी येते. आणि कारण भगवंतांचा स्पर्श झालेला असतो आणि मग त्या अमृताच्या यमुना नदीचं सगळं रूप पालटतं, सगळा विषारीपणा निघून जाऊन त्याला अमृताची गोडी येते. अशा या भगवंतांनी कालियामर्दनाचा वध करून त्यांना त्याचा नाश केलेला आहे. वध म्हणजे या आसुरी स्वभावाचा, जसं त्यांनी
जसं दक्ष प्रजापतींचं मी सांगितलं की शिवाची गोष्ट की अहंकार कसा जाळला त्यांच्यातला, अहंकार कसा माळला, तसे हे गुण म्हणजे हे सगळी आसुरीच. आता हा आसूर म्हणजे स्वतः कालियामर्दन हा आसूरच होता ज्याचा वध केला भगवंतांनी. तशाच प्रकारच्या या आसुरी वृत्ती मनामध्ये कशा मनुष्याच्या असतात आणि या आसुरी वृत्तीचा नाश केला पाहिजे, या आसुरी वृत्तीला टाकून दिलं पाहिजे आणि कुठेतरी दैवी गोष्टीचा हा प्रभाव पडला पाहिजे आणि त्याचा विजय झाला पाहिजे. मग इथे छोटीशी स्लाइड आहे की ती विचारताय तुम्हाला की तुम्हाला आयुष्यात काही प्रॉब्लेम्स आहेत का? मग इथे मार्ग दाखवलेत. प्रॉब्लेम्स आहेत हो असले तर तुम्ही त्याच्याबद्दल काही करू शकता का? मग हे का सांगितलंय की या कृतीचा अर्थ असा आहे की तुम्ही अनाकारण विनाकारण काळजी करत बसायची की ती गोष्ट घडली आहे, घडणार आहे की त्याचा काही उपयोग होणार आहे, या गोष्टीबद्दल ही थोडीशी कळायला तुमच्यापेक्षा मोठ्यांनी हे आहे. तर मी याच्याबद्दल तुम्हाला सांगेन. पण ह्याच्यामध्ये दुसरं तिसरं काही नसून भगवंत सांगतायत की जर त्या गोष्टीची म्हणजे ज्या गोष्टी घडली आहे तर त्या घडलेल्या गोष्टीमधून मार्ग काढा, तुम्ही चांगली गोष्ट करा, तर तुम्हाला नक्की त्याच्यातनं सुटका मिळेल. जर तुम्ही त्याची नुसतीच काळजी करत बसलात तर मग त्याच्यातनं काही निष्पन्न होत नाही, व्यर्थ आहे ते सगळं. अशा प्रकारे त्या गोष्टीला कशा प्रकारे घेतलं जातं, कसं तुम्ही आचरण करता, अशा प्रकारे भगवंतांनी त्याच्याबद्दल उपदेश केलेला आहे. आणि मग असे हे काही विचार आहेत भगवंतांचे. श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्री वासादी गौर भक्त वृंद. आणि हा श्रीकृष्ण महामंत्राच्या पूर्वी आपण जो पंचतत्व मंत्र म्हणतो आणि मग हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. अशा या दैवी वृत्तीचा जर तुम्हाला विजय करायचा असेल, चांगल्या प्रवृत्ती आणायच्या असतील, तर कुठेतरी भगवंतांचं नामस्मरण करा, चांगले गुण स्वतःमध्ये आणा, चांगल्या सात्विक गुणांना जोपासा, प्रयत्न करा निश्चितच. पण वाईट वागणं हे कधीही वाईटच हो. मग त्या वाईट वागण्यामध्ये तुम्ही सगळे लिस्ट ऑफ गुण बघितलेत की कुठले गुण हे रसातळाला नेतात माणसाला. कुठेतरी मग ती आसुरी वृत्ती कितीही तात्पुरता आनंद देत असली ना त्या वेळेला जरी, तरी तिचं कुठे होतं, त्याचं सगळ्याचं रूपांतर कुठे होतं, तर नाशामध्ये होतं. कुठेतरी सगळा विनाश होतो त्या गोष्टींनी आणि मग शेवटी वाईट वृत्ती ही रसातळाला जाते आणि त्याच्यापासून तुम्हाला त्या माणसाचा नाशच होऊ शकतो. आणि म्हणूनच दैवी वृत्तीला कसं आचरण करायचं हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे आणि त्यासाठी नामस्मरण, जप या सगळ्याचा कृष्ण भावनेने करायला पाहिजे. नैवेद्याचा कसं महत्व आहे, प्रसादाचं कसं महत्व आहे, तुम्ही परमेश्वराची अर्चना पूजा कशा प्रकारे करता, तर या भक्ती मार्गावर का हो सगळं दिलंय. कर्म करा सगळं, तुम्ही दिवसभर कोणी म्हणत नाही तुम्ही देवाच्या चरणी किंवा तुम्ही देवाऱ्यात जाऊन बसा आणि तिथे भगवंत म्हणतच नाही हो. तुम्ही 5 मिनिटं भगवंतांचं नाव मनापासून घेतलं ना तरी ते भक्तीने तुम्ही तुमच्यामध्ये ते आणण्याचा प्रयत्न करा, एवढंच भगवंत सांगताय. तुम्हाला तुमचे कामच सोडून, म्हणून भगवंतांनी 5व्या अध्यायात ते सांगितलं की तुम्ही सगळं तुमचं सोडून ते करू नका. जे करता आहेत त्यांनी पूर्ण स्वतःला वाहून घेतलेलं आहे. मग श्रीला प्रभुपादांसारखे ज्यांनी कृष्ण भावनेचा प्रसार करण्यासाठी स्वतःला वाहून घेतलं होतं त्या भक्ती मार्गामध्ये. पण जे तुम्ही चांगल्या गोष्टींमध्ये जे स्वतःला रमवताय त्यांनी त्या सात्विक गुणांचा अवलंब करण्यासाठी तुम्ही केलं पाहिजे. अटेंडन्स टाकलंय बघा सगळ्यांनी, अटेंडन्स मार्क करा. कृपाताईंनी टाकलेलं आहे. ओके, हरे कृष्ण सगळ्यांना. अशा प्रकारे आपला हा अध्याय झालेला आहे दैव आसुरी संपन्न विभाग योग. हरे कृष्ण. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. आवडला आज गोष्टी तुम्हाला? सगळ्या गोष्टी आवडल्या का? म्यूट झालात का? मी अनम्यूट केलं तुम्हाला. हो माताजी. हा, एक मिनिट. हा, येस. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता कोणाला काही विचारायचं आहे का? कोणाला काही विचारायचंय? प्रश्न आहेत का? सगळं कळला छान त्याच्यामधलं? सगळ्या गोष्टी आवडल्या? कालियामर्दन, दक्ष प्रजापती हो माताजी. आवडल्या? व्हेरी गुड. हरे कृष्ण. माताजी मी दोन श्लोक म्हणू का? नक्की म्हण, अगदी नक्की. तुझा आवाज जरा तुटतोय रिया. मला वाटतं कनेक्शनचा. हा, म्हण.
प्रवृत्तींच तुझा आवाज तुटतोय बेटा. कनेक्शनचा काहीतरी प्रॉब्लेम असेल. हरे कृष्ण रिया. हरे कृष्ण माताजी. हा, तुझं ना कनेक्शन काहीतरी आवाज तुटत होता बाळा. थोडासा इंटरनेट इश्यू आला. हा, एक्झॅक्टली. आता म्हण बरं, आता येतोय आवाज. हो माताजी. श्री भगवानुवाच अव्ययं सत्त्वसंशुद्धिर्ज्ञान योग व्यवस्थितिः दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम् प्रवृत्तिञ्च निवृत्तिञ्च जनानां विदुषारुसारः न शौचं नापि चाचारो न सत्यं तेषु विद्यते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप छान रिया, व्हेरी गुड. तुझे श्लोक अत्यंत छान होत आहेत आता. आणि आपण 26 तारखेला एकदा मी तुझा अध्याय ऐकीन बेटा. हा, ठीक ओके आहे. माताजी. हा, चालेल. नक्की. येस. हो. 27 ला रविवार आहे ना, शनिवारी मी तुझा अध्याय ऐकते. येस, नक्की. आपल्याला आता ओके. फक्त मी तुमच्या कानावर एक घालून ठेवते. ज्यांनी सोडलं, लीव्ह केलंय तर माहिती नाही, पण मी ग्रुपवर सगळं कम्युनिकेट करीन. उद्या मला एक जरा महत्वाचं काम आहे. तर त्यामुळे कदाचित मी क्लास घेणार किंवा नाही असं असू शकेल, किंवा मी टायमिंग टाकेन. तर प्रत्येकाने प्लीज ग्रुपवर बघा. तुम्हाला थोडंसं नंतरचं टायमिंग चालेल 6 वाजता सगळ्यांना? आता आपले 2 अध्याय राहिलेत. नाहीतर मग मी 17वा आणि 18वा एकदम घेईन, परवा जास्त वेळ घेऊन. तुम्हाला सगळ्यांना उशिरा चालतं बाळांनो 6 वाजता? हो चालेल माताजी मला. ठीक आहे. मग जे काही असेल ना ते मी ग्रुपवर टाकीन. मला उद्याचे दिवस एक्सक्यूज करा, फक्त एकच दिवस. आणि मग मी कदाचित नाही तर मग 17 आणि 18 तुमचा परवा घेईन अध्याय. थोडंसं जास्त वेळ घेईन. मोठे आहेत. 17वा खूप मोठा नाहीये, पण जरा ग्रुपवर लक्ष ठेवा प्लीज. मी तसं तुम्हाला कम्युनिकेट करीन. हा, उद्या मला थोडं महत्वाचं काम आहे. माझी मुलगी आहे ना, तर तिची जरा सर्जरी आहे डेंटल ना, त्यामुळे मी नसेन घरात. तर मी जर लवकर आले ना, झालं पूर्ण लवकर सगळं, तर मी 5 वाजता आले तर मी तुम्हाला त्याप्रमाणे कळवते. ठीक आहे? तर दाताचं काम आहे ना, तर त्याच्यामुळे अर्धा दिवस माझा जाणार आहे तिकडे. तर त्याच्यानंतर मी बघते मग कसं आहे ते. मी तुम्हाला जे आहे ते कम्युनिकेट करते ग्रुपवर. ठीक आहे? सगळ्यांनी ग्रुपवर बघा हा पण. ओके माताजी. ठीक आहे? हरे कृष्ण. हरे कृष्ण. अजून कोणाला काही विचारायचं आहे का? अर्णव, तुला गोष्ट आवडली का कालिया मर्दनाची? आवडली ना? आठवली तुला? ऐकल्यावर आठवली? व्हेरी गुड. आणि मग ताई कुठे गेली तुझी? सई ताई आणि मीनल ताई कुठे गेल्या? टीचर मी आता मीनाची एक्झाम सुरू असेल. सई तू आहेस? अच्छा, सई दिसली नाही मला. नाही टीचर मी आहे. अच्छा, तू काल रोज आहेस का? मला दिसली नाही. ओके ओके, ठीक आहे. गुड गुड गुड. मीनलची एक्झाम चालू आहे, राईट? ती मध्ये मध्ये होत होती ना जॉईन? येस. टीचर माझी पण मंडे पासून एक्झाम आहे, तर मग नाही आपला क्लास संपला ना. हो हो, आपला क्लास परवा संपतोय बेटा. ओके ठीक आहे. ठीक आहे. मग तुम्ही उद्या नसणार, मग तुम्ही ग्रुपवर मेसेज टाकणार मी आहे जे ना? काही कम्युनिकेट करीन ना, मला फर्स्ट हाफ मी नसणारच आहे. आणि मला किती वेळ लागतोय ना ते मला नक्की आता माहिती नाहीये. आणि म्हणून मी आता तुम्हाला लगेच नाही सांगत. मग इन केस 50-50 ठेवते मी. जर मी घेतला नाही तसंही कम्युनिकेट करेन. आणि मी परवा तुमचे दोन्ही अध्याय घेईन, किंवा आपला एखादा दिवस वाढेल. जर परवा सगळं नाही तर परवा तुम्हाला अर्धा तास थोडा जास्त घेतला चालणार असेल ना, तर मी दोन्ही अध्याय पूर्ण करेन. कारण आपला 18वा अध्याय ना सगळ्या गीतेचं सार आहे. आणि मला तुमच्या बरोबर थोडा वेळ पण द्यायचा होता. तर आपण बघूया कसं होतंय. मी प्रयत्न करीन उद्या घ्यायचा. त्याप्रमाणे मी कम्युनिकेट करते ग्रुपवर. ठीक आहे? ओके. हो माताजी. ओके. हरे कृष्ण सगळ्यांना. हरे कृष्ण हरे माताजी. कृष्ण माताजी. माताजी मी तसं कम्युनिकेट करीन ना कार्तिकी माताजी. तुम्हाला पण मी पर्सनल टाकेन त्याच्यावर. हो कृपा चालेल तू चालेल. उद्या नसशील ना? हरे कृष्ण कृपा. तुझी परीक्षा आहे ना बेटा? हो माताजी. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. चालेल चालेल, हरकत नाही. हा, तू उद्या आणि परवा दोन्ही दिवस नाहीयेस का मग? हो माताजी. नो प्रॉब्लेम, चालेल, काही हरकत नाही. ठीक आहे? मी ग्रुपवर टाकीन. तसं असेल आपला अजून जास्तीचा दिवस, त्या दिवशी तू ये मग 26 ला. ठीक आहे? ओके माताजी. मी हरे कम्युनिकेट कृष्ण. करते. हरे कृष्ण. थँक्यू. हरे कृष्ण.